एव्हरीवन, हाव आर यू ऑल? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला काही गोष्टी, घरगुती गोष्टी घेतल्या. लेटेस्ट आमच्या इथे जवळच एक सुपर मार्केट आहे, संतोष हॉल म्हणून आहे. म्हणजे छोटासा एक हॉल आहे, एक्झिबिशन कम हॉल असं आहे. तर तिथे बऱ्याच गोष्टी, घरगुती गोष्टी खूप स्वस्त दरात मिळतात. तर त्या मी घेऊन आले. तर नॉर्मलच गोष्टी घेऊन आले. हाऊसकीपिंग रिलेटेड गोष्टी आहेत, तर त्या घेऊन आले. एक मिनिट हां. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला क्रोकरी खूप आवडते. तर मी हा कप घेऊन आले मस्तपैकी बघा. सकाळी सकाळी चहा प्यायला. आणि ह्याच्यात मी आता कालपासून चहा प्यायला लागली आहे. नवीन कपमध्ये चहा प्यायला लागले. सो हे एक घेऊन आले. त्यानंतर माझ्या पिलोजचं कव्हर आहे ना, ते खराब झालं. म्हणजे खराब मीन्स आता जुनं झाले. हे पिलोज आहेत ना, हे डीमार्टमधनं काहीतरी घेतले होत्या. त्याला हे ओरिजिनल कव्हरच होतं. हे असं आहे, पण ते आता ना ते म्हणजे ते शिवलेलंच आहे त्या पिलोजना. तर मला ते काही आता सेपरेट नाही करता येते. सो ते खूप खराब मळल्या होते, पिलोज आतनं मळले. मग आणि ते वॉश नाही करून चालणार, कारण ते एकदम अशा सॉफ्ट पिलोज आहे. म्हणजे त्याच्यावर जास्त काही करू शकत नाही. मग मी त्याच्यासाठी अशा पिलोज आणले. पिलो कवर्स आणले. पिलोसाठी पिलो कवर्स आणले. ते 100 रुपयाला एक बसलेलं आहे मला पिलो कवर. पण मला हे खूप छान आवडलं डिझाईन, की असं फ्रील आहे याला असं मस्तपैकी. तर म्हणून ही घेतली, 2 घेतली ती. बघा हे पण आहे अजून एक. अशी 2 पिलो कवर्स घेतले. माझ्याकडे खरं 5 उषा आहेत. तिथे हे एक पिलो कवर तो 100 रुपयाला देत होता. आणि हा मला मिळाला 30 रुपीजला मग मिळालेला आहे. तर तुम्हाला आवाज येतोय का सगळ्यांना? माझा आवाज खूप आत्ता स्लो झालेला आहे. तर ह्याच्या हे मला ते 100 रुपयाला एक मिळत होतं. मग मी 2च घेतले. म्हणजे 200 रुपयाला ही 2 अशी कवरं घेतली. अशी 2 ही कवरं घेऊन आले मी. कारण की मला झोपताना असं मी बोलले की मला असं कॉटनचं गोष्टी लागतात आणि मऊ गोष्टी लागतात, म्हणून मी 2 अशी कवरं घेऊन आले. त्याचबरोबर एक सगळं जागेवर ठेवते आता सुचवायचं असतं. सो आता माझ्याकडे सगळे पिलो कवर्स जी आहेत ती व्हाईट कलरची झालेली आहेत. सो अशा पद्धतीने ही 2 पिलो कवर्स घेऊन आले. त्याचबरोबर मी माझ्याकडे ना, माझ्या बहिणीनी, माझी जी चुलत बहीण आहे पुण्यातच राहते. तर तिने रश्मी म्हणून आहे, रश्मी जोशी. तर तिने मला एक डबा दिला होता. तर तिने मला ना डबा दिला होता जेव्हा मी तिच्याकडे मेहंदी वगैरे लावायला जायची ना घरी. तर ती मला म्हटली की ताई, माझी आठवण म्हणून हा तुला डबा ठेव, आणि माझ्याकडे जेव्हा मेहंदी लावायला येशील तेव्हा ह्या डब्यात मेहंदी काढून आणत जा. तर म्हणून हा तिने डबा दिला होता. तो मी आता मिसळण्याला केला आहे. पण तर कारण मध्ये मी काम जरा कमी केलं होतं, सो त्यामुळे आता मेहंदी काही देत नाही. तर मी हा डबा मिसळण्यासाठी केला. पण ह्या डब्यात माझ्याकडे तुम्ही नोटीस केलं असेल तर अशा प्लॅस्टिकच्या डब्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्या वापरत होते. तर मी तिथनं ते संतोष हॉलमधनंच हे अशा वाट्या घेऊन आले. अशा 7 वाट्या आहेत. एक ईच मला 40 रुपयाला बसली. आणि असे छोटे छोटे चमचे हे पण आहेत 20-20 रुपयाला. तर अशा 7 वाट्या मी अशा घेऊन आले त्याच्यासाठी.
म्हणजे मिसळणाच्या डब्यासाठी 7 वाट्या घेऊन आले. तर ही तर मेजर खरेदी झाली. म्हणजे मेन एक कप, कव्हर्स आणि ह्या वाट्या याचंच काहीतरी 500 रुपये झाले. कारण एक वाटी 40 रुपयाला, म्हणजे 280 रुपयाला 7 वाट्या. 280 रुपयाला 7 वाट्या. मग 30 रुपयाचा. आणि पिलो कवर्स 200 रुपयाची. म्हणजे असे काहीतरी 450 वगैरे रुपये तिथेच झाले, बरोबर ना. 280 आणि 30 म्हणजे झाले 300 रुपये. आणि 400 500 म्हणजे 500 रुपये टोटल या 3च वस्तूंचे झाले, ज्या मी आत्ता सांगितल्या. आता मी काय काय घेतलं ते दाखवते. विमचं डिश वॉश आणलंय. कारण की जरी मशीननी मी भांडी घासत असले तरी बरेच वेळा कधी कधी म्हणजे असं आतनं स्वच्छ करून घ्यायला लागतं आणि मग मशीनला लावते मी भांडी घासायला. तर मी विमचं डिशवॉश एक घेतलं. ते इथं आहे, ते काही दाखवत नाही. त्याचबरोबर ही बघा, ही अशी कव्हर्स घेतली, मॅट्स म्हणतो ना आपण, ती घेतली. ती ह्याच्यासाठी घेतली, टेबलवर ठेवण्यासाठी म्हणून घेतली. हे आता माझ्या कढया वगैरे गरम असतात, त्याला चटके बसतात हाताला. आणि मी आधी असे कॉटनचे माझ्या जुने टॉवेल वगैरे वापरत होते, पण आता जरा स्टायलिश असे नॅपकिन्स आणले. ते 1 2 3 4 असे नॅपकिन्स आणले त्याच्यासाठी. हे अजून मॅट्स असे एकदमच घेऊन आले. 1 2 3 4 हे असे मॅट्स घेऊन आले. तर गरम भांडी वगैरे आपण जेव्हा ओट्यावर जरी ठेवत असते, म्हणजे कुठे काच बीच असेल ना, तर त्याच्या खालती हे आपण ठेवायचं मॅट. म्हणजे मग एकदम क्रोकरीसुद्धा जळत हे होत नाही, म्हणजे क्रॅक होत नाही. बरेच वेळा मी काय करते, मी गरम प्लेट्स वगैरे मध्ये काचेच्या आहेत माझ्या. जास्त डिशेस आहेत ना, ते सगळ्या काचेचे आहेत. सो त्यामुळे मी ते घेऊन आले मॅट्स ह्याच्या टेबलवर ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर मी हा पेपर रोल आणला आहे. कारण पटकन मला चेहरा पुसायला किंवा इवन इथे काही पटकन टेबलवर वगैरे घाण झाली असेल तर ते पुसायला, किंवा काही मी ऑइली तळलं तर तळलेले पदार्थ सोप करण्यासाठी टिश्यू पेपर लागतो. तर हा तिथे 80 रुपयाला काहीतरी रोल होता, तर हा घेऊन आले 80 रुपयाचा. त्याच्यानंतर हे आहे फिनेल, हे घेऊन आले फ्रॅग्रन्ससाठी, फ्लोअर फ्रॅग्रन्ससाठी. आणि हे आपलं नॉर्मल डस्टबिन बॅग्स, या तर नेसेसरीच आहेत आपल्या डस्टबिनमध्ये टाकायला. तर ही अशी छोटीशी खरेदी, तरी 99 म्हणता, याचे 950 रुपये झाले. असं वाटतं की ह्या गोष्टींमध्ये कशाला पैसे घालायचे, पण याचे सुद्धा 950 रुपये झाले. काय हे छोटे छोटे नॅपकिन्स, किचनचे नॅपकिन्स वगैरे असं सगळं घेऊन आले. तर आमच्या इथे छान होईल. आणि मला ना ॲक्च्युली एक छोटीशी किटली हवी होती. चहा असा मी बनवते ना, तो किटलीत असा, मला असं आवडतं. ते हॉटेलमध्ये असतं तसं. ब्लॅक टी एका छोट्या किटलीत असतो, एका छोट्या किटलीत दूध असतं, मग ते असं मिक्स करायचं. असं मला खरं तसं किटल्या घेण्यासाठी मी गेले होते, पण ते काय मला मिळालंच नाही तिथं, तसं सेट नाही आहे. मग मला हा कप आवडला. मला यू नो एव्हरीबडी दॅट आय लव्ह क्रोकरी, म्हणून मग मी हा एक छोटासा कप घेऊन आले. अशी मी खरेदी करून आले. आमच्या घराच्या मागेच आहे जस्ट, सो तिथनं मी घेऊन आले. आणि 2 बाउल्स घेऊन आले. 1 मिनिट दाखवते. आणि माझ्याकडे ना हे 2-3 मी असे बाउल घेऊन आले होते. हे मायक्रोवेव्हमध्ये पण चालतात.
हे मला लक्षात आलं की हे छान आहेत बाऊल. हे मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही याच्यात अन्न ठेवून, म्हणजे असं होतं ना बरेच वेळा की आता आजच बघा माझ्याकडे कोबीची भाजी कालची उरलेली आहे. मग आता माझ्यापुरती मी काही परत नवीन भाजी वगैरे करणार नाही, हीच भाजी मी गरम करून खाणार. तर मग मी काय करते, बाउलमध्ये काढते अन्न, म्हणजे झालं ना प्रिपेअर करून झालं ते उरलेलं अन्न मी असं बाउलमध्ये स्टोअर करते आणि मायक्रोवेव्हमध्ये गरम करून ते खाते. तर दॅट इज बेस्ट ऑप्शन. कारण मग ते परत गॅसवर काढा, पातेल्यात गरम करा वगैरे काही भानगड ठेवली नाही. ते छोटे छोटे बाउल्स मायक्रोवेव्हसाठी मी मागच्या वेळेला आणले होते. तर अजून 2 आणले होते, असे 3 आणले होते मागच्या वेळेला. तर मग ह्याच्यात लिहिलं पण आहे हे मायक्रोवेव्हमध्ये चालतात, म्हणजे हे काही क्रॅक वगैरे होत नाही. ते प्लॅस्टिकचे बाउल आहेत, स्पेशली मायक्रोवेव्ह सेफ आहेत आणि खूप स्वस्त आहेत. म्हणजे 25 रुपयाला हे 2 बाउल मला, ते 20-20 रुपयाला मिळाले हे एक बाउल. तर हे घेऊन आले मी की हे मायक्रोवेव्हमध्ये गरम करता येते. आणि कितीही हीट असली ना तरी जर तुम्ही मायक्रोवेव्हला चालणारी भांडी त्याच्यात वापरली तर काही क्रॅक बीक होत नाही. काही इवन काही वेळेला आपली क्रोकरी असते ना, माझी मागच्या वेळेला एक क्रोकरी जास्त टेम्परेचरमुळे मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा क्रॅक झाली. सो म्हणून मी हे आपलं आणलं. बोरोसिल वगैरे महाग पडतं खूप. हे बरं आहे, आपले 20-20 रुपयाचे बाउल आहेत. हे 20 रुपयाचे, हे 20 रुपयाचे. म्हणजे हे मागचा सेटमध्ये मी आणले होते, म्हणजे मागच्या महिन्यात, आणि हे या महिन्यात घेऊन आले. आणि याच्यात मी आता माझं जे अन्न आहे ते गरम करते आणि खाते. अशी छोटीशी खरेदी केली ग्रोसरीची. आणि आता जेवायला बसणार आहे. काल मी खीर केली होती. आता मी ही खीर आहे ना, ही पण अशा प्लॅस्टिकच्या डब्यात काढून ठेवते. आणि शेवयाची खीर आहे ही मी आता मायक्रोवेव्हमध्ये गरम करणार आहे. कालची कोबीची भाजी आहे ती गरम करणार आहे आणि पोळ्या करून खाणार आहे. तर असं आहे माझं आजचं जेवण. तर मी आता मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवते. तर बघा, हे भाज्या वगैरे सुद्धा आहे ना, मी मायक्रोवेव्हला जी चालतात ना डबे त्याच्यात ठेवते. ही माझी उरलेली कोबीची भाजी आज मी संपवणार आहे. आणि ह्याच्याबरोबर आता गरम फुलके बनवेल, 2-3 फुलके आणि पोळ्या, काही वॉटेवर. एवढं काही मी तेल वापरतच नाही, एवढं जास्त तेल मी लावतच नाही की त्या माझ्या पोळ्या जास्त अशा चपचपीत तेलाने बनलेल्याच असं एकदम मॉडरेशनमध्ये मी तेल यूज करून स्वयंपाक बनवते. कमीच, म्हणजे मी सांगते ना, मला मी मॅक्झिमम तेल पुरवते. कमी तेलात बनवते, पण स्टील इट्स टेस्टी, खाणेबल असतं. इवन मी म्हणजे फूड करून विकू शकते, इतकंही छान असतं. आता मध्येच मी ना ह्याला आमच्या जिममध्ये सगळ्या जे माझे तिथले फ्रेंड्स कलिग्स होते, तर जिथे जॉब करत होते तिथे मी आटेचे लड्डू करून घेऊन गेले होते. आणि ते आटेचे लड्डू एकदम मॉडरेट घीमध्ये मी बनवले होते. पण आमच्या इथल्या मुलांना इतके आवडले, सगळ्यांनी असे भरभरून म्हणजे असे मागून खाल्ले. कुठले लाडू? आटेके लड्डू, म्हणजे गाकर म्हणतो आपण ते. तर ते मी करून घेऊन गेले होते आणि आमच्या इथल्या मुलांना खूप आवडले. म्हणजे तिथे ज्या 1-2 मॅडम आहेत त्या म्हटल्या परत आणा ना करून. आणि ती प्रिया म्हणाली अगदी परत बनवून आणा, म्हणजे छान झाले होते लाडू. आणि त्याने काही वजन वाढत नाही, काही नाही, कारण की आपलं नॉर्मली तूप वगैरे मी वापरलं होतं आणि आटा, बाकी काही नाही. आणि वेलदोड्याची पूड. पण त्याची करण्याची पद्धत आणि हे माझी छान असल्यामुळे माझ्या एकूण म्हणजे मी ते ऑलमोस्ट 30 मुलांना, हो, जेवढा स्टाफ होता ना तिथे. मागच्या वर्षी मी कल्ट फिटवाल्यांचा एक कोर्स आमच्या जिममध्ये झाला
तो मी अटेंड केला होता. तर तेवढे जेवढे आमचे कोर्सचे स्टुडंट्स होते 18, 20, 30 काय जेवढं आता मी काउंट पण नाही केले, तर ते सगळ्यांना मग मी आट्याचे लड्डू करून घेऊन दिले ते घरनं आणि सगळ्यांना खूप आवडले. आणि तिथल्या अजून एक मॅडम आहेत, त्या म्हणल्या येताना रोज डबा घेऊन येत जा ना, छान असतो तुझा डबा, म्हणजे असं. किंवा इथनं घरनं मग मी बरेच वेळा चहा वगैरे मला किटलीतनं घेऊन आम्ही तिथे जिममध्ये प्यायचो आणि मी इथनं किटलीतनं चहा बनवून घेऊन जायचे आणि तिथं गेल्यानंतर आम्ही चहा वगैरे प्यायचो, अशा मी मजा करायचो सगळेजण. तर म्हणजे मेन मुली ज्या होतो त्या सगळ्याजणी तिथे बसून आम्ही चहा वगैरे प्यायचो. तर सकाळी 6ला, कारण की त्या तर 5:30लाच जिममध्ये ट्रेनर होत्या, त्या प्रोफेशनल ट्रेनर होत्या, K11 वगैरेचा कोर्स केलेल्या अशा त्या होत्या सगळ्या. मी तिथे कल्टचं ट्रेनिंग घेत होते त्यामुळे मी न्यू होते. पण मग सगळ्याजणी 5:30पासून येऊन बसायच्या. मी 6:30, 7पर्यंत पोचायचे. तर मग मी हे घेऊन जायचे, चहाच्या किटलीतनं चहा वगैरे घेऊन जायचे, कधी लाडू, तिखट मिठाच्या पुऱ्या एकदा सगळ्यांना खायला घातल्या. त्याच्यानंतर एकदा काय काय कुठले पदार्थ, एकदा तिखट मिठाच्या पुऱ्या नेल्या होत्या, एकदा लाडू नेले होते, एकदा चहा तर असायचाच, छोले भटोरे आणि असे 4-5 पदार्थ मी सगळ्यांसाठी नेले होते आणि सगळ्यांना खूप आवडले. म्हणजे टेस्टिंगसाठी दिले होते की टेस्ट करून बघा कसे वाटतात. पण असा डबा घेऊन गेले ना की सगळा फिनिश. म्हणजे आमचे सर पण म्हणायचे मला नाही आणलं का तुम्ही, कारण कधी कधी काय व्हायचं, मी फ्रंट डेस्कवर असायचे ना, तर मी आलेले सगळ्यांना पटापटा देऊन टाकायचे. तर सर नंतर उशिरा यायचे 10 वाजता वगैरे, तोपर्यंत माझा डबा पूर्ण खतम संपलेला असायचा. सर म्हणायचे मला नाही दिलं, मला नाही ठेवलं, मला नाही दिलीत तुम्ही कॉफी. मी तिथे कॉफी वगैरे पण ब्लॅक कॉफी वगैरे पाउचेस घेऊन जायचो आणि गरम पाणी असतंच तिथे ह्याला, त्याच्यामध्ये आम्ही कॉफ्या वगैरे बनवायचो, तिथेच बनवायचो, असं छान मजा करायचो. तो कोर्स करत असतानाच म्हणजे आम्ही भरपूर मजा करायचो. तर अर्न अँड लर्न सारखं होतं. तर कल्ट फिटचा मी पूर्ण कोर्स केला. सो झाली माझी खीर गरम झाली. अशी माझी खीर गरम झाली, भाजी पण गरम झाली. आता मी गरम गरम पोळ्या लाटणार आणि त्याच्याबरोबर हे खाणार आहे, दोन्ही गोष्टी, खीर, कोबीची भाजी आणि पोळी. आणि हां येस, तुम्हाला काल फ्लिपकार्टवरनं जी ग्रोसरी आली, तर तुम्हाला मी काल काय फक्त ती ऑन द वे आहे तेव्हा मी तुमच्याशी वेटिंगमध्ये असताना गप्पा मारल्या, पण जी ग्रोसरी आली त्याच्यात ती दाखवते. तर मी जसं म्हणलं की त्यांचं काही स्पेसिफिक अमाऊंटमध्ये तुम्ही जर सामान घेतलं तर तुम्हाला 1 किलो साखर वगैरे फ्री मिळते. तर खरंच जेन्युइनली दिली फ्लिपकार्टवाल्यांनी साखर, ती दाखवते पहिले. त्यातली मी थोडीशी काढली नाही, हे पाकिट 1 रुपयात दिलेलं आहे त्यांनी. तर जेन्युइन आहे फ्लिपकार्ट ही साईट. 1 रुपयात त्यांनी एवढी साखर दिली. एक स्पेसिफिक ऑर्डर द्यायला लागते तुम्हाला काहीतरी, म्हणजे तेवढी होतीच माझी ऑर्डर आणि 500 रुपयाची वगैरे, पण त्याच्यावर हे एक बदामाचं पाकिट पण मिळालं होतं. थोडेसे हँडफुल ऑफ ॲल्मंड्स पण दिले त्यांनी मला 1 रुपयात. त्याच्यावर तसंच मी घेतलं होतं हिंग, आमटीसाठी वगैरे मला लागतं हिंग. बऱ्याच भाज्यांमध्ये आपल्या ज्या महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल डिशेस असतात आपण हिंग वापरतो. तर हिंग, नंतर हे मी मेथी दाणा घेतलं, कारण आमची एक स्पेशल आमटी असते, त्याच्यात 2-3 दाणे हे असे फेनुग्रीक सीड्सचे घातले ना तर टेस्ट खूप छान येते. ही माझी स्पेशल म्हणजे मामीची रेसिपी आहे. तर ती ना असं
1-2 दाणे मेथीचे घालते, त्याच्यामुळे त्या आमटीला एक छान टेस्ट येते. तसंच एक घी घेतलं मी, हे घी क्लासिक घी म्हणून आहे, हे त्यांचा फ्लिपकार्टचंच मला वाटतं काहीतरी स्पेशल ब्रँड आहे, तर ते घी घेतलं. आणि हे आपलं फॉर्च्यूनचं ऑइल, माझं ऑइल पूर्ण संपलं होतं घरातलं, तर हे मी घेतलं. आणि तो मला तरी एवढंच आठवते, अजून काही घेतलं नाही मी. पण ती साखर जी म्हटलं मी, ती मला 1 रुपयात मिळणार आहे, ती मिळाली. तर ह्याच्यातच आनंद, छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे काही फ्रीचं मिळालं आणि असं काहीतरी ऑफरमध्ये मिळालं की मला आनंद होतो, मी तो लगेच शेअर करते. तर चला आता मी बनवते पोळ्या आणि जेवायला बसते. आता किती वाजले, आज मी ना ते डंजो डिलेवरीचं काम करत, डंजो डिलेवरी ॲपला डाउनलोड करण्यासाठी सकाळपासून बसले होते. त्याला डॉक्युमेंटेशन लागतं, पॅन कार्ड, आधार कार्ड, लायसन, म्हणजे समजा पुण्यातल्या पुण्यात तुमचा काही बिझनेस असेल आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी सेल करायच्या असतील, पुण्यातल्या पुण्यात, आता समजा तुमचे काही 10-12 गिराईक असतील, त्यांच्या घरी तुम्हाला काही स्पेसिफिक डिलिव्हरीज करायच्या असतील, त्याच्यासाठी एक डंजो नावाचं ॲप आहे, त्याचं मी काम आत्ता करत होते. कारण की जसं बोलले की झोमॅटोला FSSAI फूडचं थोडक्यात एक रजिस्ट्रेशन लागतं, तर ते माझं काही आत्ता ऑन बोर्डिंग आहे, म्हणजे ती प्रोसेस बरीच मोठी आहे. डोकं लावून बसली मी, त्याच्यामुळेच माझं डोकं असं आता जड झालं आहे, कारण की मी खूप दिवसांनी असं, आणि एक तर माझं कॉम्प्युटर आहे ना, फोनचा कॉम्प्युटर आहे, तर तो फोनवरती अक्षर इतकी बारीक असतात, ती वाचण्यासाठी मला चष्मा लागतो. तो चष्मा घालून मला ते बारीक बारीक अक्षर वाचायला लागते फोनवरचं. तुमचा जर कॉम्प्युटरचा स्क्रीन असेल तर त्याच्यावर वाचताना एवढी डिफिकल्टी येत नाही. तर मी 2-3 फोन माझे सगळे चार्जिंगला लावून ते काम करत बसले होते, त्याला वेळ लागणार आहे. सो ऑनबोर्डिंग प्रोसेसच आहे ते, झोमॅटोचं रजिस्ट्रेशन, क्लाउड किचन आय मीन. आणि म्हणून मग मी आता म्हणलं डंजो ॲप आपण डाउनलोड करू. डंजोवरनं सोपं आहे ॲटलिस्ट, त्याला काय ते फूड सर्टिफिकेट वगैरे लागणार नाही. ऑलरेडी तुम्ही फूड बनवताय, ते फक्त डिलिव्हरी करायची, त्याच्यासाठी कुठलंही ॲप दुसरं मी वापरू शकते, झेप्टो वापरू शकते, डंजो वापरू शकते, किंवा अजून एक पोर्टल का काहीतरी असं आत्ता मी वाचलं, तर त्याचं काय काय क्रायटेरिया आहे. तर ChatGPTवरनं मी थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली, हाऊ टू ऑपरेट दिस ॲप्स फॉर डिलिव्हरीज. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी एक प्रोसिजर करते. पण सांगितलं ना, ते प्रत्येक वेळेला वाचायचं ChatGPTवर, त्याप्रमाणे एक गोष्ट करायची आणि बारीक बारीक अक्षर वाचायचं, त्याच्यामध्ये असा म्हणजे असा डोक्याला स्ट्रेस येतोय. पण ठीक आहे, बघू आपण, मला करायचं आहे म्हणून मी त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घेते. पण चष्मा आहे आणि ते बारीक अक्षर वाचताना मला त्रास होतोय. सो असं आहे. आता स्वयंपाक बनवते, आता भूक लागली, कारण सकाळपासून तेच काम करते मी. आता किती वाजले, 12-1 वाजले असतील, तेच काम करत बसले. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग ते मला नक्की सांगा. बाय.